Hello guys, good morning, have a nice day. This is Basveshwar Khargaonkar and you all are watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Friends, today we are going to learning a very interesting topic, that is distinguish between anyway and by the way. तर मित्र हो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एनिवे आणि बाय द वे या दोन वर्डमध्ये कोणता फरक आहे आणि त्या दोन वर्डचा इंग्रजी भाषा रचनेमध्ये कसा उपयोग करून घेतला जातो याचे सविस्तर वर्णन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. पूर्णतः व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके. अँड guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button, you just press that button. You have four options. Out of these four options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates, and beside the subscribe button you have a bell icon. You press that bell icon, then you will get daily notifications of my channel Speak English with BK. If you like my videos, then make it like, share it, and give your best comments. Thank you, thanks a lot. So guys, welcome back to my channel Speak English with BK, and today's topic is distinguish between anyway and by the way. Okay, so let's start. मित्र हो, एनिवे म्हणजे काय? मराठीमध्ये याचा एनिवेचा अर्थ काय होतो? असो, असो असं म्हटल्यासारखं. आणि बाय द वे म्हणजे काय? तसेच किंवा एखाद्या वर्डमध्ये भर घालताना सुद्धा याचा, एखाद्या सेंटेन्समध्ये भर घालताना किंवा आणखी काही बोलायचं असेल तर त्यावेळेला सुद्धा बाय द वे असे म्हणतात. तर अगोदर आपण बाय द वे याचा प्रॉपर मीनिंग काय होतो आणि त्याचा इंग्रजी भाषा रचनेमध्ये कसा उपयोग होतो हे पाहूया. बाय द वे इज यूज्ड when you suddenly remember something during conversation. म्हणजे जेव्हा आपलं संभाषण चालू असतं आणि त्यावेळेला आपल्याला अचानकपणे, सडनली म्हणजे अचानकपणे काहीतरी आठवतं आणि मग आपण त्या वाक्यात ते जोडतो किंवा ते वाक्यात बोलतो. तर असं ज्या वेळेला आठवलेलं असेल किंवा असं ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला बाय द वे हा वर्ड यूज करतात. यू गॉट इट? आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड. मला वाटतं आता आपल्याला समजलं असेल. म्हणजे ज्या वेळेला आपलं संभाषण समोरच्या व्यक्तीबरोबर चालू असतं आणि एकदम अचानकपणे आपल्याला काहीतरी आठवतं, मग आपण म्हणतो की, आता उदाहरणार्थ आपलं संभाषण चालू आहे, मित्रांच्या गप्पा चालू आहेत आणि एकदम आपल्याला आठवतं की आता मला घरी जायला हवं आणि लास्टची बस 5:30 वाजता आहे आणि आता जवळपास 5:30 वाजत आले. तर मी काय म्हणेल? बाय द वे आय एम गेटिंग लेट. मित्र हो, आता मला जायला पाहिजे, मला उशीर होतो आहे असं आपण म्हणतो बघा. बाय द वे आय एम गेटिंग लेट किंवा बाय द वे आय हॅव अ बस ऑन 5 PM. मित्र हो, माझ्यासाठी किंवा माय लास्ट बस इज ऑन 5 PM. 5 वाजता आहे. लास्ट बसचा टायमिंग हा 5 वाजण्याचा आहे आणि जवळपास आता 5 वाजत आहेत तेव्हा मला निघायला हवं असं म्हटल्यासारखं. ठीक आहे. तर पहिले एक्झाम्पल बघूया. बाय द वे आय एम गेटिंग लेट. तसेच आपण बोलता तसेच आता मला जायला हवं, मला उशीर होतो आहे, मला निघायला हवं. किंवा दुसरं एक्झाम्पल, बाय द वे आय हॅव टू रिसीव लास्ट बस.
बाय द वे आय हॅव टू रिसीव्ह लास्ट बस. बाय आणि तसेच आता मला निघायला हवं कारण मला शेवटची बस पकडावयाची आहे. रिसिव्ह म्हणजे त्या बसच्या टायमिंग पर्यंत मला तिथं पोहोचायचे आहे आणि ती बस पकडायची आहे. तिसरं एक्झाम्पल, बाय द वे आय हॅव टू गो टू मार्केट. तर तसेच आता मला बाजारात जायला हवं कारण इथंच मी जर गप्पा मारत बसलो तर बाजार यव्वाना संपून जाईल आणि मग माझा बाजार करायचा राहील. त्यामुळं मला मार्केटला जायला हवं. नेक्स्ट एक्झाम्पल, बाय द वे वेअर डू यू लिव्ह. बाय द वे वेअर डू यू लिव्ह. तुम्ही कुठे बरं राहता. आपण कुठे राहता असं म्हटल्यासारखं. आपण सगळं बोलत असतो एकदम आपल्याला आठवतं की हे सगळं खरं पण तुम्ही राहता कुठं. वेअर डू यू लिव्ह. तुम्ही राहता कुठं किंवा आपण राहता कुठं. त्यानंतरचे एक्झाम्पल, बाय द वे व्हॉट्स युअर एज. बरं ठीक आहे सगळं परंतु तुमचं वय काय. व्हॉट्स युअर एज. एज म्हणजे वय. किंवा बाय द वे व्हॉट डू यू डू. बाय द वे व्हॉट डू यू डू म्हणजेच आपण काय करता. म्हणजे आपला बिझनेस काय किंवा उद्योग काय किंवा आपण जॉब करता की बिझनेस आहे आपला किंवा तुम्ही फार्मिंग म्हणजे शेती वगैरे करता का किंवा आणखी काय करता. असं ज्या वेळेला आपल्याला विचारायचं असतं त्यावेळेला आपण म्हणतो बाय द वे व्हॉट डू यू डू म्हणजे आपण काय करता. तर मित्र हो आता बाय द वे हा जो वर्ड आहे तो इंग्रजी भाषेत कधी वापरायचा हे आपणा सगळ्यांना समजलेला असेल. म्हणजे आपण बोलताना संभाषण करताना एखादी गोष्ट अचानक जर आठवली तर आपण बाय द वे म्हणून ती आठवलेली गोष्ट नंतर म्हणावायची असते. ओके. आता आपण एनिवे कडे जाऊया. एनिवे म्हणजे काय. असो. आपलं संभाषण चालू असतं बघा. एक छोटंसं मराठीत उदाहरण देतो अगोदर. संभाषण चालू होतं. अच्छा उदाहरणार्थ माझं आणि माझ्या एखाद्या मित्राचं आणि बऱ्याच दिवसांनी गाठ पडत आणि मग तो मित्र म्हणतो आय एम सॉरी यार बसवराज मी सॉरी. कशाबद्दल. मी म्हणतो कशाबद्दल. अरे तू त्यावेळेला गावी आलता ना त्यावेळेला मी तुला खूप हर्ट केलं, तुला खूप बोललो, तुझा अपमान केला किंवा तुझ्या बाबतीत कारस्थानं केली वगैरे वगैरे. तर त्यावेळेला मला ते ऐकून घ्यायचं नसतं किंवा तेच विषय काढून पुन्हा आपलं डोकं गरम करायचं नसतं. मग मी काय म्हणतो एनिवे असो फॉरगेट इट विसरून जाते. आपण एनिवे म्हणून विषयांतर करून आपण त्याचं लक्ष डायव्हर्ट करून दुसरा विषय काढतो. तर त्याचाच अर्थ एनिवे म्हणजे असो. असो ठीक आहे. असो आणि म्हणून विषयांतर किंवा विषय बदलतो. तर असा प्रसंग. तर एनिवे इज यूज्ड टू ब्रिंग बॅक द ओरिजिनल टॉपिक. म्हणजे आपण ज्या महत्वाचं बोललो त्यात हे मध्येच जर काय असं बोलणं आलं तर आपण एनिवे जाऊ दे. तर महत्वाचं काय आपला जो विषय आहे तिकडं आपण बोलूया किंवा त्याच्यावर लक्ष केंद्रित करूया. इज एनिवे इज यूज्ड टू ब्रिंग बॅक द ओरिजिनल टॉपिक. म्हणजे आपलं संभाषण मुख्य मुद्द्यावर आणण्यासाठी ओरिजिनल टॉपिकवर आणण्यासाठी एनिवेचा वापर होतो. अँड इग्नोर द प्रिव्हियस टॉपिक. आणि काय काय मनाला गोष्टी जे खटकणार आहेत ते इग्नोर म्हणजे दुर्लक्षित करून त्याच्याकडे न लक्ष देता. कारण अशा गोष्टीकडे लक्ष देऊन काही मिळत नाही. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, वाडकाचा उकिरडा जर उकरला तर त्यात सगळे केसच सापडतात, दुसरं काही सापडत नाही. म्हणून कितीही उकरला तर काही इलाज होणार नाही. म्हणून आपण अशा थातूर मातूर गोष्टीकडे लक्ष द्यायचं नसतं. त्या गोष्टी इग्नोर करायच्या असतात आणि आपलं जे ध्येय आहे, आपलं एम आहे, आपलं जे गोल आहे आयुष्याचं त्याच्याकडे सतत फोकस ठेवून आपण आपल्या मार्गात असे जे अडथळे येतात त्याच्याकडे इग्नोर करून दुर्लक्षित करून चालायचं असतं. ओके. तर
एक्झाम्पल्स बघूया एनिवेची. एनिवे, एनिवे माय ड्रायव्हिंग इज नॉट सो बॅड. एनिवे माय ड्रायव्हिंग इज नॉट सो बॅड. मी जे ड्रायव्हिंग करतो इतकी काय वाईट नाही आहे, मला पण गाडी चालवता येते असं म्हटल्यासारखं. मी जी गाडी चालवतो ती काही इतकी वाईटपणे नाही चालवत, मला पण चांगल्या प्रकारे चालवता येते असं जर सांगताना एनिवे माय ड्रायव्हिंग इज नॉट सो बॅड, माझी इतकी काही बॅड म्हणजे वाईट नाही आहे ड्रायव्हिंग, अगदी मस्त गाडी मी चालवतो असं म्हणताना. किंवा एनिवे माय इंग्लिश इज नॉट सो बॅड, असो माझी इंग्रजी ही इतकं काय वाईट नाही आहे, बऱ्यापैकी मी इंग्रजी बोलतो, वाचतो, कन्व्हर्सेशन करतो असं म्हटल्यासारखं. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. एनिवे माय हँडरायटिंग इज नॉट सो बॅड, असं माझं हस्ताक्षर, मी जे हँडरायटिंग करतो, हस्ताक्षर जे आहे मी लिहिलेलं ते इतकं काय वाईट नाही ना, अगदी सुंदर अक्षर आहे माझं असं म्हणताना सुद्धा एनिवेचा वापर होतो. नेक्स्ट एक्झाम्पल. एनिवे युअर परफॉर्मन्स इज नॉट सो बॅड. तू जे आता परफॉर्मन्स दिलेलं आहे, डान्सिंगचा असेल किंवा गाण्याचा असेल किंवा मिमिक्रीचा असेल. मिमिक्री म्हणजे विविध आवाज काढणे, विविध हिरोचे आपण आवाज काढायचो. उदाहरणार्थ अमिताभ बच्चनचा आवाज काढणे, मिथुन चक्रवर्तीचा काढणे, गोविंदाचा काढणे. तर हे जे आवाज काढणे वेगवेगळे त्याला मिमिक्री म्हणतात. किंवा मिमिक्री म्हणजे एखादा कथा किंवा हास्यकथा स्वतःहून सांगणे आणि त्यातनं जे उदाहरणार्थ हसाच्या बातम्या वगैरे न्यूज असे द्यायचे की दोन चिलटांची टक्कर लागून तिथं जवळपास 25-30 25-30 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत चिलटांच्या टक्करीत. म्हणजे असे हास्यास्पद म्हणजे विनोदी कथा वगैरे किंवा विनोदी न्यूज, तर याला मिमिक्री असे म्हणतात. मिमिक्री करणे. आपण कधी तुम्ही ऑर्केस्ट्रा पाहिलेला असेल, ऑर्केस्ट्रा असतो बघा, त्यामध्ये एक 2-4 गाणी झाली की मध्येच कुणीतरी येतं, एक दोघं येतात आणि ती मिमिक्री करतात. मिमिक्री म्हणजे विनोद करतात, काहीतरी विनोद इकडलं तिकडलं सांगून लोकांना हसवतात. तोपर्यंत ते कलाकार त्यांचे जे हे कॉस्ट्युम आहे तो वेगवेगळा दुसऱ्या कॉस्ट्युम मधून करायचा असेल, म्हणजे परिधान करा वेश बदलायचा असेल किंवा दुसरा मेकअप त्यांना करायचा असेल, तर त्यांना वेळ मिळावा म्हणून ही मिमिक्री करणारे लोक समोर येतात. किंवा लोकनाट्य पाहिलेलं असेल, आपण सगळे लोकनाट्य सगळ्यांनी पाहिलेलं असेल. तर लोकनाट्यमध्ये सुद्धा बघा ते बायका डान्स करत असतात आणि गाणं संपले की मग त्या निघून जातात. मग एक तर दोघं जण कोणतरी पुरुष येतात, काळू बाळू वगैरे, आणि ते दोघं काहीतरी हसाचं सांगतात आणि लोक हसत राहतात 10-15 मिनिटं. तोपर्यंत त्या बायका मुली ज्या असतात त्या वेगवेगळ्या रूपात आणखी पुन्हा राधा मीरा वगैरे होऊन येतात आणि मग नंतर गवळण वगैरे होते लाईक दिस. तर याला मिमिक्री असे म्हणतात. तर आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड दी meaning of anyway as well as by the way. तर आपणा सगळ्यांना एनिवे आणि बाय द वे यामधला फरक काय समजला असेलच. कारण बाय द वे कधी वापरतो आपण, तर अचानकपणे बोलता बोलता आपल्याला एखादी गोष्ट आठवली आणि ते सांगताना आपण बाय द वेचा उपयोग करतो, बरोबर आहे, राईट. आणि एनिवे कधी वापरतो, तर ज्या वेळेला आपण आपण बोलतो एखाद्या मुद्द्यावर, बोलणं चालू असते आपल्या समोर, पण समोरचा दुसराच विषयांतर करून आपल्याला काहीतरी बोलत असतो, आपण त्याच्याकडून झालेल्या चुका सांगत असतो किंवा आपण आपल्याला किती त्यांनी त्रास दिला वगैरे तो सांगत असतो, त्याबद्दल खेद प्रकट करत असतो. तर त्यावेळेला आपण म्हणतो एनिवे, असो, फॉरगेट इट, असो, जाऊ दे, सोडते. तर मूळ मुद्द्यावर आपण त्याला आणण्यासाठी जो आपला खडाखुरा टॉपिक चालू आहे, म्हणजे ओरिजिनल टॉपिककडे त्याचं लक्ष नेण्यासाठी सुद्धा एनिवेचा वापर होतो. आणि एनिवे माय ड्रायव्हिंग इज नॉट सो बॅड किंवा विषयांतर, आपल्याला नको असलेला विषय इग्नोर टाळून आपण ते विषय तिथंच टाळतो आणि दुसऱ्या काहीतरी विषय बोलतो, तर त्यावेळेला सुद्धा एनिवे वापरतात. किंवा एनिवे माय इंग्लिश इज नॉट सो बॅड. एनिवे
तर माझी काही इंग्रजी इतकीशी वाईट नाही हा, बऱ्यापैकी आहे किंवा चांगली आहे असं सांगताना सुद्धा एनिवेचा उपयोग होतो. तर एनिवे एनिवे आणि बाय द वे या दोघांमधला जो फरक आहे, जी तुलना आहे, ती आपणा सगळ्यांना समजलेली असेल अशी आशा करतो. आणि लास्टली friends, even if there is any type of difficulty about this topic or any type of conclusion, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay? So guys, we stop here. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever.